नमस्कार शेतकरी मित्रांनो, बळीराजा प्रेरणा संदीप एरंडे चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो। आणि आजचा विषय हा आहे मित्रांनो की सकाळी सकाळी मी आज फेसबुक ओपन केलं आणि त्याच्यामध्ये एक पोस्ट आलती किंवा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। आणि त्याच्यामध्ये फडणवीस साहेब आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा फोटो होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी केलं होतं की ₹12.35 सरकार शेतकऱ्याचा कांदा खरेदी करणार आणि शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। तर मित्रांनो, आपण ह्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहे आणि त्याच्यात तुम्ही पण सहभाग घ्यायचा आहे का नाही। तर मित्रांनो, मी छत्रपती संभाजीनगर जिल्हा पैठण तालुका आणि एक छोटंसं खेडेगाव आहे शहापूर माणेगाव, आपलं 40-45 घराचं गाव आहे, तिथून येतो। माझं नाव संदीप एरंडे आणि विषय हा आहे मित्रांनो की सरकारने एवढं बघा तुम्ही पोस्टर, पेपरबाजी, जाहिराती भरपूर केल्या किंवा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे की नाही। सरकार कांदा खरेदी करणार तर ₹12.35। आता विचार करा मित्रांनो, साधी जर गोष्ट बघितली आपण तर आज ह्या पेपरची जी रद्दी ना, ह्या वह्याच्या याच्या ज्या रद्दी मिळतात ना पुस्तकाच्या, तर याची किंमत बी ₹20-25 किलो असेल, ₹30 पर्यंत असेल। आणि त्या रद्दीच्या भावापेक्षाही कमी दर की सरकार स्वतः सांगते की आम्ही कांदा खरेदी करणार, तर काय भावाने? ₹12.35। म्हणजे मला हे सांगायचं आहे फडणवीस साहेबाला की साहेब, याच्यापेक्षा ह्या रद्दीला भाव जादा आहे। म्हणजे आमचे कष्ट, आमची मेहनत, आम्ही लावलेला पैसा, म्हणजे याला रद्दीपेक्षा कमी किंमत आहे आमच्या घामाला, आमच्या कष्टाला, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? म्हणजे कमीत कमी सरकारने शेतकऱ्याची थट्टा तरी नव्हती करायला पाहिजे मित्रांनो। की बुवा आज जरा बघितलंय तर तुम्ही एकीकडे जर पाहिलंय खताचे, औषधाचे प्रचंड भाववाढ झाली आणि दुसरीकडे जरा आपण घ्यायला काही गेलंय आज, तर तुम्ही सांगा ना ₹12 किलो मध्ये काय मिळणार आहे? सांगा काय मिळतंय? बाहेरची एखादी गोष्ट मिळते आपल्याला ₹12 किलो मध्ये, म्हणजे सगळ्यात स्वस्त काय मिळतंय? तर फक्त शेतमाल। आणि सरकारने एवढं त्याचे पोस्टरबाजी हे करू राहिले की जसं काय शेतकऱ्यावर सरकारने उपकार करू राहिलाय की कांदा खरेदी करू राहिलाय। आणि मी सांगितलं होतं मित्रांनो की ज्या वेळेस आपले भाव पडतात त्यावेळेस हे सरकार काय सांगते की बुवा यंदा उत्पन्न जादा झालं, उत्पन्न जादा झाला म्हणून भाव पडला, हे कारण हे सरकार सांगतंय। आता त्यांनी एक नवीन कारण त्यांच्या समोर आहेच की बुवा युद्धजन्य परिस्थिती बाहेर असल्यामुळं की आम्ही कांदा निर्यात करू शकत नाही, म्हणजे बाहेरच्या देशात पाठवू शकत नाही, त्यांनी हे पण सांगितलंय। तर मग आम्ही ₹12.35 कांदा खरेदी करणार। आता मित्रांनो, मला खरंच सांगा, हे तुम्हाला परवडणार आहे का? ₹12.35 कांदा खरेदी जर सरकारने केला, बरं कसं करणार त्याचं अजून स्पष्टीकरण नाही। त्याचं कधीपासून तुम्ही केंद्र चालू करतील याची काही गॅरंटी नाही। बरं कांदा घेताना कसं घेणार की जसं मार्केटमध्ये 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर अशा पद्धतीने कांदा घेतला जातो। मग आता सरकार जरा ₹12.35 जर कांदा खरेदी करणार आहे तर ते कशा पद्धतीने घेणार? म्हणजे सरसगट घेणार, कसं घेणार याचं अजून तुम्ही डिक्लेअर केलेलं नाही। आणि परत दुसरी गोष्ट मित्रांनो की बुवा ह्या जो ₹12.35 जो भाव, आता 35 पैसे का ठेवले मला तर काही समजलं नाही, है का नाही। मग डायरेक्ट तुम्ही 15 ठेवू शकत होते, ₹12 जर ठेवला असता तर काही अडचण नव्हती, पण मग हे 35 पैसे कशासाठी आहे? म्हणजे दुसरी गोष्ट ही आहे की मित्रांनो की मी हे जे सरकारने जो भाव कांद्याला दिलाय किंवा खरेदी करणार आहे ₹12.35, तर मी याचा जाहीर निषेध करतो। कारण बुवा कमीत कमी सरकारने कांद्याला जरा खरेदी करते तर ₹20 ते ₹25 पर्यंत त्यांनी कांदा खरेदी करायला काही हरकत नव्हती। कारण शेतकऱ्याला ₹12 जर खरेदी केलाय तर त्या शेतकऱ्याचं उत्पन्नाचा खर्च पण निघू शकत नाही मित्रांनो, ही सत्य परिस्थिती आहे। आणि आज मुख्यमंत्री साहेब सांगतात की शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे। हो मुख्यमंत्री साहेब, आम्हाला फक्त हा प्रश्न विचारायचा आहे की बुवा आम्ही जो घाम गाळतोय, जो कष्ट करतोय, म्हणजे त्याचा जर भाव या रद्दीपेक्षा जर कमी असेल आमच्या घामाचा आणि कष्टाचा, तर तुम्ही सांगतात की बुवा शेतकऱ्याच्या पाठीमागं आम्ही भक्कमपणे उभा आहे, तर आमची किंमत तुम्ही रद्दीपेक्षा पण कमी काढली असं म्हणायला हरकत नाही। आणि ज्याला मित्रांनो परिस्थिती ही आपल्या महाराष्ट्राची की ज्यांना काही शेतीची माहिती नाही, जे कधी शेतात गेलं नाही, ज्यांना कधी शेतात बैल हाणला नाही, ज्यांना कधी शेतात बेरं दिलं नाही,
असे लोक आणि असे लोक आज आपल्यावरती राज्य करतात आणि हे आपल्या मालाचे भाव ठरवितात. म्हणजे यांना शेतकऱ्याचे कष्टाची जाणीव नाही, शेतकऱ्याच्या घामाचं म्हणजे कसं घाम गाळतोय शेतकरी याचं यांना काही घेण देण नाही. आणि रात्रंदिवस कष्ट करून जो माल पिकितोय शेतकरी त्याला हे कवडीमोल भावाना भाव देतात. म्हणजे आता जर बघितलं आपण सध्याची कंडिशन तर कांद्याची अशी मित्रांनो की 1, 2, 3 रुपये किलो असा भाव मिळाला आहे. म्हणजे काही काही मार्केटमध्ये असं झालं की शेतकऱ्यांनी कांदा फेकून दिलाय, त्याचे ट्रॅक्टर हिंडवले. म्हणजे ही खरी वस्तुस्थिती झाली. आणि हे जर असं असलं मित्रांनो तर कसा शेतकरी सुधारेल, कसं तो कर्जबाजारी म्हणजे कर्जबाजारी होणार नाही ही जर परिस्थिती राहिली तर. आता 12 रुपये 35 पैसे कशाच्या आधारावर सरकारने भाव दिला आहे मला हे पण समजा ना. कशाच्या आधारावर सरकार खरेदी करू राहिले? नेमकं जी काय समिती नेमली होती कांद्यावर ती समितीचा पत्ताच नाही. कशाला अभ्यास करते का तिकडे दुसऱ्या देशात जाऊन अभ्यास करू राहिली का लगेच कांदा लविती का 3 महिने लगेच कांदा लावूनच अभ्यास करते काय माहित. म्हणजे ती समितीचं काही अहवाल नाही, समिती कुंकडे गेली त्याचा पत्ता नाही. म्हणजे सध्या अशी मित्रांनो अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याप्रती एवढं उद्दिष्ट आहे सरकारमध्ये की यांना शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही, है का नाही. आता 12 रुपये 35 पैसे किलोना खरेदी करणार, बरं कसा करणार, 1 नंबर कसा घेणार तुम्ही, सरसकट घेणार का, मग त्याच्यात काय करणार, काहीच नाही अजून मित्रांनो. फक्त घोषणा केली त्याच्यात शेतकऱ्याला आनंदाची बातमी. ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. म्हणजे आधी शेतकऱ्याचे 12 वाजले त्याच्यात 12 वाजले तुम्ही आणि त्याला 12 रुपये 35 पैसे भाव दिलाय. वा रे फडणवीस सरकार, कधी करून बघा आमच्या संग शेती, है की नाही. आमच्या संग रात्री रुत्री बघा कष्ट करून, मग समजून तुम्हाला मालाला काय भाव पाहिजे. म्हणजे इथं आम्ही एखादी गोष्ट आमच्या लेकराला नाही देता ती मालाला लावतोय, किंवा मालाला लेकरावाने जीव लावतोय आणि त्याचं मार्केट ज्यावेळेस मार्केटला माल नेतोय त्यावेळेस त्याला कवडीमोल भाव मिळतोय. आणि आता सरकार खरेदी करणार 12 रुपये 35 पैशाने मित्रांनो. हे तुम्हाला तरी पडतं का मित्रांनो? 12 रुपये 35 पैशांना तुम्हाला तरी कांदा परवडतो का ते कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि एवढं मी तर निषेध केलाच मित्रांनो. मला तर ह्या 12 रुपये 35 पैशाचा निषेधच आहे. कारण कमीत कमी 25 रुपये भावाना कांदा खरेदी शासनाने केला पाहिजे. कारण सरकार आपलं आहे, आपण सरकारचे आहे. आपण काय बाहेरच्या देशातून येऊन इथं थोडी शेती करतोय. म्हणजे ह्या कागदाच्या रद्दीला ज्यादा भाव आहे आणि आमच्या घामाला आणि आमच्या कष्टाला असा मोबदला आहे. म्हणजे उलटही शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळायचं काम हे सरकार करतंय. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की अजून बी की 20 ते 25 रुपयापर्यंत कांद्याला भाव वाढून द्यावा, ते खरेदी करावा. आणि दुसरी गोष्ट की मित्रांनो, तुम्ही पण एवढं कमेंटमध्ये सांगा की कांदा तुम्हाला 12 रुपये 35 पैशांना परवडतो की नाही परवडतो. तुम्ही जेवढ्या कमेंट करता ह्या व्हिडिओला तेवढ्या कमेंटमध्ये ते सरकारपर्यंत जाईल, लक्षात घ्या. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईबर बी करा. पण सगळ्यात आधी तुमचं मत मांडा की बुवा 12 रुपये 35 पैशांना कांदा परवडतो की नाही परवडतो, एवढं जरूर आपल्या कमेंटमध्ये मांडा. तुमचं मत मांडा, बोलायला शिका, बोला जा, हे की नाही. हे गपचीत बसूच आपल्याला आत्महत्या करायच्या बाऱ्या आपल्यावर आल्या. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईबर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.